मोठ्या प्रमाणात राज्यभरामध्ये वृक्ष लागवड केलेली होती, मात्र कुंभमेळ्यासाठी तपोवन या ठिकाणी झाडांची कत्तल केली जाणार आहे, झाडं तोडली जाणार आहे. कसं बघता तुम्ही वृक्षप्रेमी? नाही, साधारणतः अतिशय आवश्यक असल्यास वृक्षतोड केली जाते. आपण महामार्ग करतो, आपण एखादी रेल्वे लाईन टाकतो, पण कोणतेही वृक्ष तोडताना या संदर्भातली खबरदारी घेतली पाहिजे की हे वृक्ष तोडणं याशिवाय दुसरा कोणताच पर्याय शिल्लक नाही. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा या संदर्भात आपण एक नियम केला होता की जेवढी वृक्ष तुम्ही तोडाल त्याच्या दुप्पट किंवा चौपट वृक्ष तुम्ही लावली पाहिजे. तर मला वाटतं की तपोवनमध्ये जर वृक्ष तोडण्याच्या दृष्टीने त्याची अनिवार्यता असेल, ते तोडणं यासाठी दुसरा पर्यायच नसेल, तर मग मात्र या संदर्भात चौपट वृक्ष जी कोणती संस्था हे तोडणार आहे त्यांनी लावण्याची गरज आहे. जसं गडचिरोलीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जेव्हा आयर्न ओअरसाठी आपण काही वृक्ष तोडण्यासाठी परवानगी भारत सरकारने दिली, तेव्हा तिथं 10 कोटीच्या आसपास वृक्ष टप्प्याटप्प्याने लावायचे आणि पहिल्या टप्प्यात 1 कोटी वृक्ष लावावे असा निर्णय केला आणि त्याला मॉनिटर करण्याची व्यवस्था केली. तर मला वाटतं की व्यक्तिगत रीतीने वृक्ष तोडताना एवढी खबरदारी घेतली पाहिजे. निलेश लंकेंनी टीका केलेली आहे. त्याने असं बोलले की गुजरातचे जे बिबटे आहेत ते महाराष्ट्राच्या सीमेवर सोडले गेलेले आहेत, त्यामुळे जास्त संघर्ष वाढलेला मानवी आणि बिबट्यांच्या. नाही, आता त्यांना ही माहिती कुठून आली माहीत नाही, त्यांच्याकडे या संदर्भात काय पुरावे आहे मला माहीत नाही. पण बिबट तिथून सीमेवर सोडला म्हणजे तो महाराष्ट्रात येईल असा समज करता कामा नये. बिबट आपल्या परिसरात पुन्हा वापस जाऊ शकतो. बिबट आपल्या महाराष्ट्रात वाढण्याचं एकमात्र कारण आहे की या संदर्भातला जो अधिवास आणि अधिवासामध्ये असणाऱ्या व्यवस्था या इतक्या चांगल्या आहेत. कारण आपण हजारो हेक्टर कुरण वाढवल्यानंतर या कुरणावर जगणारे प्राणी वाढलेत आणि मग बिबट वाढलेत. आता बिबट एवढे जास्त झाले की जंगलाचं क्षेत्र कमी पडत आहे, उसाच्या शेतात ते जायला लागले. अंदाजे आत्ता 2000 बिबट महाराष्ट्रात आहे आणि म्हणून आपल्याला या संदर्भामध्ये AIचा उपयोग करणे, जो जुन्नरमध्ये बिबट सफारी आहे त्याची क्षमता वाढवणे, काही बिबट हे महाराष्ट्राच्या बाहेरच्या झूमध्ये पाठवणे आणि नसबंदी करणे, एवढे काही उपाय करावे लागतील. गुजरातचे बिबट इथं आले असं मला दूरपर्यंत वाटत नाही, कारण ते बिबट पुन्हा परत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही जर अंतर कमी असेल. राज्यामध्ये जर आज परिस्थिती पाहिली, शिंदे शिवसेना आणि भाजपचं काही तेवढंसं जमून न राहिलं आणि काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार त्यांनी काही वादग्रस्त लोकांना तिकिटा दिल्या. तुम्ही भाजपच्या म्हणजे सुरुवातीपासून तुम्ही आहात आणि या क्षणी भाजपचे नेते म्हणून हे सगळी परिस्थिती पाहताना तुमची काय प्रतिक्रिया? नाही, खरं तर सुरुवातीपासून नाही, शेवटी माझा जन्मच हा संघ परिवारात आहे. त्यामुळे जीना यहाँ मरना यहाँ इसके सिवा जाना कहा. तर भारतीय जनता पार्टी आणि महायुतीमधल्या इतर मित्रपक्षाच्या मैत्रीमध्ये कधीकधी एखादी छोटी कुरबुरी होऊ शकते, पण ती कुरबुरी झाली म्हणून महायुतीवर त्याचा प्रतिकूल परिणाम कदापि होणार नाही. कारण हे तीनही पक्ष विश्वगौरव, देशगौरव, नरेंद्र मोदीजींच्या विचारांनी प्रभावित होऊन एकत्र आले. 2 भावामध्ये कधी कधी कुरबुरी होते, म्हणून काही ताबडतोब एखादा भाऊ त्या कारणाने घर सोडत नाही. तसंच इथं एखादी गोष्ट, एखादी जागा, एखादा प्रवेश, एखाद्या संदर्भातील कुरबुरी होऊ शकते. तिथं पक्षातही होते. आणि म्हणून मला वाटतं की जरी TV चॅनलच्या माध्यमातून याची गंभीरता ही बातम्यांच्या माध्यमातून दाखवल्या जात असेल तरी तशी गंभीरता नाही आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी दोघेही त्यानंतर सोबत कार्यक्रमाला गेले. मालेगावमध्ये 3 वर्षाचे चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा द्यायसाठी कुठेतरी आज तिकडली लोक जे होते ते संतप्त झाले, कोर्टापर्यंत गेले आणि फाशी द्या, रस्त्यावर फाशी द्या अशा पद्धतीची मागणी. नाही, याबद्दल भावना समजूनच घेतल्या पाहिजे. 3 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्यानंतर ते तर फाशी द्या म्हणताय.
मागाही तळपायाची आग मस्तकात जाते असं वाटतं की सुई सुई टोचून त्याला मारलं पाहिजे. शेवटी हैवानसुद्धा अशा बलात्कारी माणसाकडे पाहून म्हणेल की रिश्ते में ये मेरा बाप करता है, अशी हैवानगिरी करणाऱ्याला कोणालाही स्वाभाविकपणे वाटेल. 3 वर्षाची मुलगी विचार करा, मी तर म्हणतो 3 वर्षाचीच नाही, कोणत्याही महिला किंवा मुलीच्या संदर्भात अशी घटना करणाऱ्यांना निश्चितपणे कडक शिक्षा झालीच पाहिजे. आणि यातून इतरांना असा धाक निर्माण झाला पाहिजे की मनामध्ये जेव्हाही वाईट विचार येईल आल्याबरोबर तो संपुष्टात गेला पाहिजे. उद्धव ठाकरे तिकडे मनसेला सोबत घेण्याची तयारीत आहे. दुसरीकडे मात्र काँग्रेस या सगळ्याला म्हणते की आम्ही मारहाणीची भाषा करणाऱ्या पक्षासोबत जाणार नाही. कुठेतरी महाविकास आघाडीमध्येच बिघाडी आहे आणि त्या पद्धतीनं राज ठाकरे तिकडे जाण्याच्या याच्यात आहे. तर उद्धव ठाकरेंची भूमिका आणि काँग्रेसची भूमिका कशी? नाही, काही नाही, याच्यामध्ये राज्याचं हित आहे, जनतेचं हित आहे. यांच्यामध्ये फूट पडली तर महाराष्ट्राचा फायदाच आहे. ही फूट अशीच वाढत राहावी ही सदिच्छा आणि शुभकामना आहे. अमित शहाची भेट जी आता घेतली शिंदे, त्याबद्दल जे आहे ते टीका उद्धव ठाकरेंनी केली. ते एकदम वादग्रस्त बोलले, चाटायला लागेल अशा प्रकारचे बोलले. काय नाही, असं आहे की त्यांच्याकडून फार आपल्याला अपेक्षा शब्दाच्या बाबतीत करू नये. मला तर वाटतं की कधीतरी तुम्ही त्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांचा इंटरव्ह्यू घेतला तर तेही म्हणतील की शिकवताना आम्ही कुठेतरी कमी पडलो, अशा शब्दाचा ते उपयोग करतात. आणि म्हणून आपण हे त्यांच्यावर सोडून दिलं पाहिजे. एकनाथ शिंदे साहेब एक चांगले नेते आहे आणि म्हणूनच शिवसेनेमध्ये असताना त्यांचा सन्मान व्हायचा. पण जेव्हा 24 ऑक्टोबर 2019 रोजी माननीय उद्धव साहेबांच्या मनात बेईमानी आली तेव्हा त्यांनी स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा विचार हा टिकावा, त्याचं संरक्षण व्हावं, तो विचार स्वतःच्या हातात घेतला आणि भारतीय जनता पार्टीसोबत युती केली, काँग्रेससोबत गेले नाही. आता त्यांच्या मनात जो राग आहे त्या रागातून त्यांना माननीय एकनाथ शिंदे एखादेही छोटंसं अशी घटना झाली की ते त्यांच्यावर असे बरसतात, पण त्यातून फायदा कोणताही होणार नाही. एकनाथ शिंदेजींचं नेतृत्व हे सर्वांना घेऊन जाणारं आहे, सहकार्याचं नेतृत्व आहे. आणि म्हणूनच 40 आमदार शिवसेनेचे, इतर तर 10 होतेच, एवढे आमदार एखादा नेता सोबत घेऊन जाऊ शकतो. तर लक्षात घेतलं पाहिजे की त्याच्यामध्ये निश्चितपणे संघटनेचा त्याच्यामध्ये एक चांगला गुण आहे. भाऊ, हसन मुश्रीफ यांनी दावा केलेला आहे की ईडीच्या आरोपातून माझी निर्दोष मुक्तता झालेली. हे दावा नाही, सत्य सांगितलं. दावा काय करायचा आहे? निर्दोष मुक्तता ईडीच्या याच्यातून झाली असावी, पण त्या दावा नाही आहे. त्यांना जी काही त्या माध्यमातून माहिती असेल त्यांनी सांगितलं की आता ईडीतून ते मुक्त झाले. एक छोटासा करून टाकू.